नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर दीपाली। सर्वप्रथम तर तुम्ही माझ्या व्हिडिओला जो काही प्रतिसाद देताय त्याच्याबद्दल मी तुमची सर्वांची आभारी आहे। हा व्हिडिओ बनवायला जरा उशीरच झाला, त्याच्यासाठी सुद्धा मी दिलगिरी व्यक्त करते तुमच्यासमोर। आणि असाच प्रतिसाद तुम्ही माझ्या व्हिडिओला देत जा, त्यामुळे मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला एक प्रोत्साहन मिळेल। आणि आतापर्यंत खरंच तुम्ही मला मनापासून मी तुमची आभारी आहे की तुम्ही मला खूप चांगला प्रतिसाद दिला आतापर्यंत। जो आपला विषय चालू आहे मोबाईल नंबर न्यूमरोलॉजी, तर जो कोणी हा व्हिडिओ प्रथम बघत आहे तर माझे जे आतापर्यंतचे जे पार्ट आले आहेत 1 डिजिट पासून ते 6 नंबर्स पर्यंत, ते तुम्ही पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 मध्ये तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला जो हा विषय जो आहे तो संपूर्ण लक्षात येईल। आणि माझा जो चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन माहितीसह, नवीन नवीन ज्ञानासह तुम्हाला मी उपलब्ध करून देणार आहे। तर आता आपण आपल्या विषयाला चालू करूया, मोबाईल नंबर न्यूमरोलॉजीचे। आज आपण विषय जो आहे तो 7, 8, 9 हे नंबर बघणार आहे। शेवटला जे 4 डिजिट आहे त्याचा आपल्या आयुष्यामध्ये काय महत्त्व आहे मोबाईल नंबर न्यूमरोलॉजी मध्ये। तर हा व्हिडिओ जो आहे तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला विषय संपूर्ण लक्षात येईल। तर आपण पाहत आहोत नंबर 7 आणि आपण पाहत आहोत मोबाईल न्यूमरोलॉजी मध्ये शेवटचे 4 डिजिट। तर मी तुम्हाला सांगितलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा या 4 डिजिटचं महत्त्व, की जर हा लास्टचा जो नंबर आहे, लास्टला जर 7 येतोय तर ती आपल्याला येणारा कॉलर जो आहे तो कसा असणार आहे, आणि जो कॉलर जो आहे त्याचं इमोशनली आपल्याशी टच कसा असणार आहे। तर आता आपण पाहतोय मोबाईल नंबरचा 7, तर जर लास्टला जर 7 असेल तर काय आहे, तर जो कॉलर जो आहे तो कसा असणार आहे, तर तो त्याच्या ओळखी ज्या आहेत, तुम्हाला येणाऱ्या कॉलरच्या ओळखी ज्या आहेत त्या प्रतिष्ठित व्यक्तीची, मोठ्या मोठ्या व्यक्तींशी त्याच्या ओळखी असणार आहे, पण तो तुम्हाला कन्फ्यूज करून सोडणारा व्यक्ती असणार आहे। तो कन्फ्यूज करणार, जर तुम्ही त्याच्याकडून अपेक्षा ठेवताय की माझं हे काम त्याने करावं, तर तो करेलच की नाही आपल्याला नाही सांगता येणार, पण तुम्ही अपेक्षा नाही ठेवली तर सडनली तो तुमचं काम करून देणार आहे। परत जर तुमच्या नंबरला 7 येतोय, लास्टला जर तुम्हाला 7 हा नंबर येतोय, तर तुमची कामं जी आहेत ती थांबत कामं होणार आहे, म्हणजे पूर्ण असं रेग्युलर तुमची कामं नाही होणार। हा, पण जर 7 हा नंबर तुमच्या मोबाईल नंबरच्या लास्टला 7 नंबर आहे आणि तुम्हाला बियॉन्ड द बाउंड्री, म्हणजे परदेशातून जर तुम्हाला कामं करायची आहेत तुमची, तर परदेशातून तुमची कामं होणार आहेत, पण तुमची इथल्या इथे जी कामं आहेत, तुम्ही जिथे राहतायत त्या देशामध्ये तुमचं काम नाही होणार आहे, तर बियॉन्ड द बाउंड्री तुमची कामं होणार आहेत। लोक तुम्हाला आश्वासनं देणारी सुद्धा मिळणार, जर 10 डिजिट लोक तुम्हाला आश्वासनं देणारे असणार, जे कॉलर्स येणारे आहेत ते आश्वासनं देणारे असणार। म्हणजे 10 डिजिटचा जो आहे कॉल कसा येणार, 9 डिजिटला तो इमोशनली तुमच्यासोबत कसा टच असणार, म्हणजे हा 10 डिजिटचा कसा आहे की मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तीची ओळख असणारी असणार, तुम्हाला म्हणजे बोलतात ना की कन्फ्यूज करून सोडणार असं त्याचं कॅरेक्टर असणार। पण तो इमोशनली कसा असणार, तर इमोशनली कसा आहे तो जर 9 डिजिटला जर 7 नंबर आहे तर हे तर कन्फ्यूज करून तो सोडणारच आहे, पण त्याची इंट्युशन्स पॉवर जी आहे 7th ला आहे, म्हणजे इमोशनली तुमच्याशी तो कसा टच असणार आहे, तर त्याची इंट्युशन पॉवर चांगली आहे। मग त्याच्यामुळे तो त्याला समजणार, तो गूढ ज्ञान तुम्हाला देणार, गुप्त माहिती जी आहे तुम्हाला देणार। मग आता 7 नंबर कोणासाठी चांगला आहे, तर ज्याला गुप्त माहिती हवी आहे, तुमच्या येणाऱ्या कॉलर करून तुम्हाला गुप्त माहिती हवी आहे, तर 9th नंबरला 9 जो डिजिटचा आहे तिथे 7 असेल तर चालेल, का तर तुम्हाला गुप्त माहिती देणार आहे। पण 10 डिजिटला असला तर काय करणार, कन्फ्यूज करून सोडणार, तुमची कामं थांबत होणार। तर हे झालं तुमचं 7 नंबरचं। 7 नंबर जर 9th ला आणि 10th ला असेल तर काय असणार, त्याचा म्हणजे येणारा कॉल कशी असणार आहे आणि त्याचा इमोशनली टच कसं असणार आहे हे आपण पाहिलं। तर आता आपण पाहूया 9th आणि 10th डिजिटला जर 8 नंबर असेल तर काय होणार आहे। तर आता आपण पाहूया 10 आपण हे बघितलं, केतू बघितला, तर आपण आता पाहूया की जर शेवटच्या 4 डिजिट मध्ये, मग 10 डिजिट आणि 9 डिजिटला जर 7 झाला ना, 8 हा असेल, 8 असेल तर त्या येणारा कॉलर कसा असेल आणि तो इमोशनली तुमच्याशी कसा पण असेल हे आता आपण पाहतोय। तर 8 म्हणजे काय, तर शनी म्हणजे काय, तर कायद्याचा काय। मग तुमचा मोबाईल नंबर डिजिट मध्ये लास्टला जर 8 नंबर असेल, 10 डिजिटला जर 8 नंबर असेल तर कसे कॉल्स येणार आहेत, तर तो व्यक्ती प्रॅक्टिकल असणार,
कायद्याला मानणारा असणार. तुमची कामं कशी होणार, हळूहळू तुमची कामं होणार, स्लो होणार. 8 नंबर आहे, येणारा जो कॉल असणार आहे ना, येणाऱ्या कॉलरला तुमच्यासोबत छक्के पंचे करणारा जमणार नाही, तो तुमची फसवणूक नाही करणार, जे आहे ते स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला सांगणार. पण तुमचं काम जे आहे थांबून थांबून होणार, तुम्हाला फायदा होणार पण लगेचच्या लगेच नाही होणार, लेंदी होतं. शनी तुम्हाला उशीर देतो. 8 नंबर असल्यामुळे काय होणार, कामांना उशीर होणार पण तुमचं काम होणार. मग तो तुमच्याशी 9 डिजिटला जर 8 नंबर आहे तर तो तुमच्याशी इमोशनली कसा टच मध्ये असणार, तर तो प्रॅक्टिकल आहे. तुम्ही जसं त्याच्याशी राहणार, तुम्ही त्याच्याशी प्रेमाने बोलणार तर तो तुमच्याशी प्रेमाने बोलणार, तुम्ही त्याच्याशी सत्याने वागलात तर तुम्ही तो सत्याने वागणार. शनी आहे, तुम्ही जे देणार तेच तो तुम्हाला रिटर्न मध्ये देणार आहे. हे झालं शनीचं कारकत्व. म्हणजे जर तो 8 नंबर इथे आहे तर मग 8 नंबर कोणाचा असला पाहिजे. मग आता सपोज येणारा कॉल जो आहे 8 नंबर कोणाचा असला पाहिजे, 10 डिजिटला 8 नंबर कोणाचा असला पाहिजे, कायद्याचा कारक असल्यामुळे हा नंबर जर तुम्ही ऍडव्होकेट आहात, जर कायद्या रिलेटेड तुमची कुठली कामं चालतायत तर त्यांच्या शेवटी 8 असला तर चालेल. कारण की येणारे कॉलर जो आहे तो प्रतिष्ठित व्यक्तीच असणार, म्हणजे प्रतिष्ठित मोठ्या मोठ्या लोकांची ओळखी असणारा त्याचं असणार, प्रॅक्टिकल आहे, कायद्याने चालणारा आहे. मग तुम्ही कायद्या रिलेटेड जर कामं करताय तर तुम्हाला लास्टला 8 डिजिट असेल तर चालेल. फक्त एवढंच आहे की तुमची कामं हळूहळू होणार. 9 डिजिटला आहे त्याच्यामुळे त्याचं इमोशनली तो कसा असणार, तर कामापुरती काम ठेवणार, प्रॅक्टिकल आहे. म्हणजे 8 नंबर असेल तर जो कायद्या रिलेटेड वर्क करतोय तर त्याला 8 नंबर असेल तर चालेल. पण जो मार्केटिंग वाला आहे, मार्केटिंग पर्सन आहे किंवा कायदा सोडून बाकी काही त्याचे बिझनेस आहे, तो काय सेल्स वगैरे करतो आहे किंवा मग तो शेअर मार्केटमध्ये तर त्यांना 8 नंबर चालणार आहे का, तर त्यांना नाही चालणार. कारण की स्लो गोष्टी झालेल्या शेअर मार्केट किंवा इतर बिझनेसमध्ये नाही चालत. पण कायद्याची कामं जी आहेत, प्रॉपर्टी रिलेटेड कामं आहेत तर ती उशिरा होतात, उशीरच लागतो. मग अशी जी लोक कामं करतायत तर त्यांना 8 हा नंबर जर असेल तर चालू शकतो. तर आता आपण झालं 7 नंबर झालं, 8 नंबर झाला. आता आपण पाहणार आहोत शेवटचा नंबर हा 9. तर 9 नंबर जर हा 9 डिजिट वरती किंवा 10 डिजिट वरती जर 9 नंबर असेल तर काय होणार, तर मेन म्हणजे 9 म्हणजे काय, तर मंगळाचा कारक. 9 हा काय आहे, मंगळाचा कारक. तर येणारा कॉलर कसा असणार, तर एनर्जीवाले कॉल्स येणार की तो जे हे लोक कडक बोलणारे असणार, स्वतःचं काम जे आहे ते तुमच्याकडून काढून घेणारं असणार. म्हणजे जो 9 नंबर तुमच्या मोबाईल नंबरच्या शेवटच्या डिजिटला येणार तर येणारा कॉलर कसा असणार, तर बोलणारा कडक म्हणजे मंगळ आहे. म्हणजे कसा, जरा तापटपणे बोलणार, स्वतःचं काम करून घेणार. केव्हा केव्हा याचा फायदाही होणार की तुम्ही डल झालेला आहात, समोरून कॉल आला, एनर्जीवाला आला, तुम्ही फ्रेश झाला. पण कधी कधी काय आहे की तो उग्र बोलणारा असल्यामुळे जर तुम्ही इमोशनल आहात तर तिथे उग्र बोलणाऱ्या व्यक्तीचा कॉल आला तर तुमचा मोरल अजून डाऊन होतो. पण 9 डिजिटला आपण काय बघतो, तर 9 डिजिटला त्याचं इमोशनल कसं आहे. मग जर 9 नंबरला जर 9 आहे तर तो कसा असणार, उग्र असणार, डॉमिनेटिव्ह स्वभाव असणार. त्याचं काम काढण्यासाठी तो तुमच्याशी टच मध्ये, बाकी कुठल्याही इमोशनली टच मध्ये तो नसणार. तर 9 नंबर कोणासाठी चांगला आहे, 9 डिजिट जर 9 नंबर कोणाला चांगला आहे, जर ज्यांचं जे रिकव्हरी एजंट वगैरे आहे. पण रिकव्हरी एजंटला पण मग तो कडक बोलणारा कॉल येणार आहे. तर 9 नंबर शक्यतो नसेल तर तो बेटर, कारण की येणारा कॉलरच उग्र असल्यावर तुमचं कुठेच काम नाही होणार. आणि येणारे कॉल उग्र असावा अशी कुठली फील्ड नाहीच आहे मला वाटतं की बाबा की उग्र आला तरी आपण हँडल करू. जसं मगाशी मी तुम्हाला शनीचं सांगितलं की तो ऍडव्होकेटला वगैरे चालतो. पण 9 नंबर काय आहे, कामापुरतं काम करणारा असणार, उग्र असणार, अग्रेसिव्ह असणार, पण एनर्जी देणारा तुम्हाला असणार, नेहमी एनर्जी मध्ये बोलणारा. तर शक्यतो 9 नंबर असेल तर तो नाहीच घ्यावा असं मी तुम्हाला सांगतो. आतापर्यंत आपण बघितलं 9 आणि 10 डिजिट. 9 आणि 10 डिजिट जी आहे तिथे 1 पासून ते 9 पर्यंतचे जे नंबर आहेत, म्हणजे येणारा कॉलर कसा आहे आणि येणारा कॉलर कसा असणार आहे आणि त्याचं तुमच्याशी इमोशनली बॉन्डिंग कसं असणार आहे, हे 9 आणि 10 डिजिटच्या नंबर मध्ये आपल्याला समजलं जातं. 1 to 10 9 नंबरचं मी तुम्हाला सांगितलं. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप इंटरेस्टिंग असणार आहे की तुम्ही म्हणजे 8 आणि 7 म्हणजे काय, तर तुम्ही कसे आहात आणि तुम्ही इमोशनली कसे आहात हे आपण 7 आणि 8 डिजिटला आपण पाहणार आहोत. ते येणारा व्हिडिओ जो आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही माझे व्हिडिओ सगळेच बघा. कारण की कसं असतं माहितीये का, युनिव्हर्स मधून आपल्याला हा व्हिडिओ जरी तुम्ही बघताय तर कुठेतरी तुमचं काहीतरी प्रारब्ध आहे आणि आता तुम्हाला चांगलं काहीतरी होणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही हा न्यूमरोलॉजीचा माझा मोबाईल नंबर न्यूमरोलॉजीचा व्हिडिओ बघताय, जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल करू शकाल. आता 7 आणि 8 डिजिट म्हणजे तुम्ही आणि तुमचा स्वभाव, म्हणजे तुम्ही कसं असणार. सपोज आता इथे जर शनी आहे आणि इथे जर मंगळचा तुम्ही जर नंबर घेतला तर हे नंबर जे आहेत
ते तुम्हाला तसं बोलायला भाग पडतात. ती एनर्जी तुम्ही मुळात तसे नाही आहात, पण ती एनर्जी तुम्हाला तशी बोलायला किंवा तसं परिस्थिती निर्माण करायला भाग पाडते. म्हणून तुमचे मोबाईल नंबर जे आहेत ते कशा प्रकारे तुम्हाला घ्यायचे आहेत किंवा कसे असले पाहिजे, त्याच्यामुळे तुम्ही पण तुमचा पण स्वभाव, तुमचं बोलणं चेंज होणार, तुमचे येणारे कॉल्स तसे असणार आणि तुम्हाला बेनिफिट. जर तुम्ही नंबरच तसे निवडले, म्हणजे तुम्हाला कुठला नंबर सुटेबल आहे किंवा कुठला घेतला पाहिजे, तुमचा बिझनेस काय आहे, त्यानुसार तुम्ही हे 4 डिजिट निवडले, तर तुम्हाला जी एनर्जी मिळणार आहे त्या ग्रहांची तुम्हाला मिळणार आणि ऑब्व्हियसली तुमच्या लाईफला, तुमच्या आयुष्याला एक खूप चांगला असा म्हणजे बदलाव होणार आहे, चेंज होणार आहे, जेणेकरून तुमचं जे काही कामं अडत आहेत किंवा कुठलाही उद्देश आहे तो पूर्ण नाही होते, फायनान्शियली असो किंवा काही असो, तर त्याच्यामध्ये ग्रोथ व्हावा, प्रोग्रेस व्हावी, ह्याच्यासाठी आपण आपला नंबर जो आहे तो व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना सांगेन की माझे तुम्ही सर्व व्हिडिओ पहा. आता नवीन जो व्हिडिओ माझा येणार आहे तो 7 आणि 8 डिजिटला तुमचा कुठला नंबर असला पाहिजे तो मी 1 to 0 पासून ते 9 पर्यंतचा घेऊन येणार आहे. तर मी तुम्हाला परत एकदा सांगेन, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आतापर्यंत तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला, असाच प्रतिसाद द्या, जेणेकरून आपण मोबाईल नंबर न्यूमरोलॉजी तर घेतोच आहे, त्याच्यानंतर तुमच्या डेट ऑफ बर्थ नुसार तुमचं कसं काय असलं पाहिजे, कुठला स्टोन यूज केला पाहिजे, हे पण मी पुढे घेणार आहे. तर असाच म्हणजे प्रतिसाद दिला असा पुढे द्या आणि माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तो परत नवीन व्हिडिओचा मी तुम्हाला भेटते. श्री गुरुदेव दत्त.